चंदू वाघमारे या चॅनलचे प्रोप्रायटर आहेत, त्यांचा सन्मान आपण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. विनोद दादा यांच्या शुभ हस्ते सन्मान आपण करतोय. चला त्यानंतर पुढचा सन्मान चला जे संघ मालक आहेत त्यांना विनंती आपण या, आपण व्यासपीठावर या. लगेच आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन बक्षीस समारंभ आपण संपन्न करतोय.
चला जे संघमालक उपस्थित आहेत त्यांना विनंती या आपण आपला सन्मान इथे केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. देतो देतो मॅन ऑफ द मॅच देऊ आपण. चला चॅम्पियन संघ आणि संघाचे संघ मालक चला या आपण. सूरज शेळके. चला मोरिया जाबाज टीमचे संघ मालक आपण पाहत आहे. आमचे गोरखदादा धुमाल यांचे छोटे बंधू पाहायला मिळतील आणि त्यांचा सुद्धा सन्मान आपण करतोय. विनायक धुमाल आहेत त्यांचा आपण सन्मान करूया. सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. चला या सूरज. चला दत्ता शेंडे आपला सन्मान इथे केला जाईल. संघाचे संघ मालक आहेत आणि त्यांचा सन्मान आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून. श्री गुरुदत्त 11 टीमचे संघ मालक दत्ताजी शेंडे साहेबांचा हा सन्मान आपण करतोय. सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर पुढचा सन्मान आपण करणार आहोत टीम सिया सुपर किंग्ज आणि या संघाचे संघ मालक सूरज शेळके. सूरज शेळके आणि त्यांचा सुद्धा सन्मान आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. चला सूरज शेळके यांचा सन्मान आपण करतोय. सिया सुपर किंग टीमचे संघ मालक आहेत. मानसी स्पोर्ट डेरवली आयोजित डेरवली प्रीमियर लीग एक भव्य दिव्य अशी स्पर्धा आणि डे नाईट फॉर्मॅट मध्ये प्रथमतः ही स्पर्धा पाहायला मिळाली. स्पर्धेचं केले गेलेलं आयोजन नियोजन अगदी खूप जबरदस्त राहिलं आणि स्पर्धा मात्र यशस्वीरित्या अगदी इथून सफल होताना पाहायला मिळत आहे. एकदा जोरदार टाळ्याने आपण आयोजकांचं कौतुक करूया की स्पर्धा जबरदस्त केली गेली. काल आपण ग्रामीण टेनिस क्रिकेट त्यानंतर सुरुवात केलेली लीग स्पर्धा आणि ती यशस्वी होताना पाहताय आपण. चला आपण पहिले देऊया मॅन ऑफ द मॅच मेगा फायनलचा सामनावीर. चला आपण देऊया मेगा फायनलच्या सामन्याचा सामनावीर आणि शेखर तांबे. चला या आपण शेखरजी तांबे. आणि बघा जी वैयक्तिक पारितोषिक ज्याचा आहे त्यालाच दिलं जाणार आहे. लक्षात घ्या आपण जो पुढे असेल त्याला ते मिळेल. मग विकेट्स धावा तसंच ते पारितोषिक देणार आहोत. डिवाइड होणार नाही हे लक्षात घ्या. चला आपण देतोय शेखरजी तांबे यांना सामनावीर. विनोद दादा आणि अतुल दादांच्या माध्यमातून आपण देतोय सामनावीर. चला आपण देऊया डेरवली प्रीमियर लीग आणि त्यानंतर सन्मान राहिले बघा ज्यांनी उत्कृष्ट स्कोरिंग गुणलेखकाची भूमिका अगदी मी म्हणेन गेल्या 5 दिवस आणि रात्र जबरदस्त कामगिरी ज्यानं केली. मग अगदी ऑनलाईन स्कोरिंग त्यानंतर लेखणीमधून असेल आणि जबरदस्त कामगिरी अचूक माहिती सर्व गोष्टींची काल सुद्धा आपण पाहिली आज सुद्धा आपण पाहताय. चिरनेर गावचे सुपुत्र आणि एक उत्कृष्ट स्कोरर सचिनजी केणी सर आणि त्यांचा इथे सन्मान करतोय. एकदा जोरदार टाळ्या सचिन सरांसाठी. जबरदस्त स्कोरिंग ज्यांची पाहायला मिळाली. त्यानंतर आपण
देऊया डेरवली प्रीमियर लीग या स्पर्धेमधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पारितोषिक ट्रॉफी आणि आपण पाहताय शूज आहेत हे मात्र इथून देऊन त्या खेळाडूला मात्र गौरवलं जाईल आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे देण्यासाठी आपण पाहताय आमच्या विनोद दादा आणि अतुल दादा आहेत आणि मग टीमचं नाव आहे श्री गुरुदत्त 11 खेळाडूचं नाव यशवंत चला या यशवंत बस फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट यशवंत ठरले त्या स्पर्धेमधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चला यशवंत ठरलाय DPL 2026 आणि या स्पर्धेमधील बस फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट चला अतुल दादा आणि विनोदांच्या शुभास्ते आपण देऊया बस फिल्डर त्यानंतर पुढचं पारितोषिक असेल नामांकन असेल आणि ते देण्यासाठी पुन्हा एकदा आपले मान्यवर आहेत उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट आणि मग जी बायसिकल आपण पाहत आहे आणि उत्कृष्ट ट्रॉफी बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट टीमचं नाव सिया सुपर किंग खेळाडूचं नाव आहे सनी काजारे ठरत आहेत या स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज तब्बल सनीच्या 10 विकेट्स या स्पर्धेमध्ये राहिल्या आणि तो ओव्हल राहिला लीड करताना बघा आम्हाला उत्कृष्ट फलंदाजासाठी जी बायसिकल दिली आहे ती आमच्या स्वर्गीय रोहिदासजी एकनाथजी शेळके यांच्या स्मरणार्थ विश्वनाथजी एकनाथ शेळके ग्रामपंचायत सदस्य त्याने आम्हाला बायसिकल दिलेली आहे त्यांचा मनपूर्वक धन्यवाद ट्रॉफी आणि बायसिकल देऊन आपण खेळाडूला गौरवणार आहोत उत्कृष्ट फलंदाज तब्बल 49 बॉल 102 धावा आणि खालोखाल राहिलाय पुन्हा एकदा नाव सिया सुपर किंग टीमचा प्रेम शिंदे चला या आपण खूप चांगला खेळ प्रेम शिंदेचा राहिलाय चांगला खेळ त्याने केला आज बॉल प्रॉपर कनेक्ट होत होते सिया सुपर किंग्स टीमच्या उत्कृष्ट फलंदाज प्रेम शिंदे बायसिकल आणि ट्रॉफी त्यानंतर देऊया आपण द्वितीय पारितोषिक सांघिक पारितोषिक असेल आणि ते आपण देतोय डेरवली प्रीमियर लीग एक चांगली ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळत आहे जबरदस्त ट्रॉफी आकर्षक करणारी ट्रॉफी आहे आणि ती आपण देतोय (2026) मानसी स्पोर्ट डेरवली आयोजित डेरवली प्रीमियर लीग डे नाईट फॉर्मॅट मधील द्वितीय क्रमांकाचा संघ ठरलाय आणि संघाचं नाव आहे श्री गुरुदत्त 11 हा संघ ठरलाय रनर अप संघ चला या दत्ता शेंडे आणि सर्व टीम स्क्वॉड आपण या सर्वांनी द्वितीय क्रमांक
स्पर्धेमधील रनरअप राहिलेला संघ पाहायला मिळतोय तुम्हाला. श्री गुरुदत्त 11 हा संघ राहिलाय. सचिनजी म्हात्रे सर असतील, विकास सर असतील, सर्वांना आपण पाहत आहे. खूप चांगला खेळ, अप्रतिम कामगिरी राहिली सर्वांची. शेवटच्या मुवमेंटला अगदी सामना असं वाटलं होतं की जिंकाल की काय, परंतु सामना गमवावा लागला. रनरअप डेरवली प्रीमियर लीग 2026 आणि श्री गुरुदत्त 11 हा संघ. चला त्यानंतर आपण देऊया सर्वोत्कृष्ट पारितोषिक. या स्पर्धेमधील असेल वैयक्तिक मालिकावीर, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज आणि मग रेफ्रिजरेटर जो आम्हाला दिलाय. चला आपण प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपण देऊया. चॅम्पियन इज द चॅम्पियन 2026 मानसी स्पोर्ट डेरवली आयोजित ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा चॅम्पियन ठरलेला संघ पाहायला मिळतोय तुम्हाला सिया सुपर किंग्स. चला या टीम चॅम्पियन इज द चॅम्पियन. अव्वल खेळ राहिला या टीमचा आणि या संघ ठरला या स्पर्धेमधील प्रथम क्रमांक चॅम्पियन संघ. सूरज शेलके, विजय बालाजी असतील, प्रेम शिंदे, टीम स्क्वॉड पाहायला मिळतं. आमचे गिरीशला पाहताय बघा, गिरीश गुरुनाथ आहेत आमचे. चला इथून चॅम्पियन ठरलेला संघ या स्पर्धेमधील सिया सुपर किंग. चला दोन्ही टीमचं आपण अभिनंदन करूया. दोन्ही टीमचं त्यांना शुभेच्छा सुद्धा देऊयात. जी वैयक्तिक पारितोषिक आपण पाहताय त्यांना सुद्धा खूप सारे शुभेच्छा असतील, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन. बोला गणपती बाप्पा. चला त्यानंतर मालिकावीर, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज आणि जो रेफ्रिजरेटर पाहताय, फ्रीज आम्हाला दिलाय ते आमच्या सन्माननीय रमाकांतजी विष्णू पाटील साहेबांच्या माध्यमातून आम्हाला दिलेला रेफ्रिजरेटर. माऊली बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांनी आम्हाला फ्रीज दिले, त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद. सॅमसंग कंपनीचा हा रेफ्रिजरेटर पाहायला मिळत आहे. उत्कृष्ट ट्रॉफी आणि तिला जर रेफ्रिजरेटर खाली आपण देऊया. अगदी मग या पूर्ण स्पर्धेमध्ये दिवस रात्र अगदी या पूर्ण स्पर्धेमध्ये ज्याचा खेळ अप्रतिम राहिला. तब्बल 64 बॉल, 175 धावा, त्यामध्ये 6 षटक आणि 3 विकेट सुद्धा पाहायला मिळाल्या आणि 4 झेल. टोटल 190 पॉइंट्सनी अव्वल राहिलाय. नाव आहे सिया सुपर किंग्स टीमचा विजय बालाजी. चला मालिकावीर इथून चला विजय बालाजी यांना मालिकावीर दिलं जात आहे. चला शुभ सकाळ होतीये, उजाडले सुद्धा आता आणि या मालिकावीर ठरताय विजय बालाजी, अतुल शेठ भोईर,
विनोद दादा यांच्या शुभ हस्ते आपण पाहत आहे देतो हे पारितोषिक ट्रॉफी आणि रेफ्रिजरेटर मान ऑफ द सिरीज डेरवली प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेचा मालिकावीर विजय बालाजी. एकदा जोरदार टाळ्या. जबरदस्त स्पर्धा आपण पाहिली. चला विजय बालाजी काय म्हणाल? अगर देखेंगे आप एक जबरदस्त टूर्नामेंट 4 दिन आपने देखा ग्रामीण टेनिस क्रिकेट, उसके बाद आपने देखा आज डीपीएल डेरवली प्रीमियर लीग आणि त्यानंतर मग विचार केला तर डे नाईट फॉर्मॅट प्रथमतः या डेरवली नगरीमध्ये. काय म्हणाल एकंदरीत या स्पर्धेबद्दल? स्पर्धेबद्दल हे बोलशील की एकदम चांगला झालाय, कारण की प्रत्येक वर्ष आम्ही डीपीएल डे मध्ये खेळत होता आणि अतुलने एक चांगला प्रयत्न केलाय आणि एक चांगली टुर्नामेंट ठेवली. ग्रामीण आणि डीपीएल डे नाईट फॉर्मॅट मध्ये करून दाखवला आणि एकदम सक्सेस करून दाखवला. काय प्रॉब्लेम नाही, काय विवाद नाही आणि टुर्नामेंट एकदम चांगलं झालं. आणि एलईडी लाईट बघा तुम्ही, सध्या आतापर्यंत एलईडी लाईट चालू आहे आणि लाइटिंग बघा तुम्ही टुर्नामेंट मध्ये. प्रत्येक गोष्टीने एकदम चांगलाच झाला, टुर्नामेंट एकदम सक्सेस झाला. नक्कीच. आणि मानसी स्पोर्ट डेरवली अगदी जर पाहिला तर चांगला खेळ सातत्यानं करत असतो. काय सांगाल एकंदरीत त्यांच्या टीम पूर्ण मेंबर बद्दल, जी त्या टीमने घेतलेली मेहनत गेले 5 रात्री आपण पाहतोय. आज जेवण सुद्धा आपण पाहिलं असं जेवणाची व्यवस्था होती, त्यानंतर साऱ्या गोष्टी म्हणजे कुठल्याही गोष्टीची कमी नव्हती. काय म्हणाल एकंदरीत त्या अगदी टीम वर्क बद्दल, त्यांच्या एफर्ट बद्दल? टीम वर्क बद्दल सांगेल मी, प्रत्येक पोरा इथे होते स्टार्ट टू एंड. ते प्रत्येक टुर्नामेंट मध्ये कसं की टुर्नामेंट लाईट बंद झाला तर तात्पर्यंत ते इथे होते सर्व प्लेयर. ते एक चांगलं गोष्टी आहे आणि एकजूट आहे त्यांच्या. आणि मी आमच्या टीम ओनर सुरेश शेळकेला पण धन्यवाद सांगेल, कारण की तो प्रत्येक वेळेला मलाच कॅप्टन घेतोय. आणि पहिल्यांदा मी एक सेकंड नंबर मारून दिला होता, लास्ट इयर आम्ही हारलो आणि आता चॅम्पियन झालोय. थँक्यू सुरेश शेळके. नक्की चॅम्पियन झालात आणि मॅन ऑफ द सिरीज. काय म्हणाल एकंदरीत तुमच्या टीम एफर्ट बद्दल, टीम बद्दल काय सांगाल? टीम एफर्ट एकदम चांगला होता, कारण की या वर्षी मीच होतं ऑप्शन मध्ये. प्रत्येक वेळेला मला कसं की एक बॅट्समन शॉट पडतं, कारण की एक बॉलर शॉट पडतो. या वर्षी मी सन्नीला ॲज अ बॉलर मान दिला होता आणि कारण की त्यांना घेतला. आणि प्रेम ॲज अ बॅट्समन मी घेतलं होतं. संदेश होतं आणि मनोज होतं, हे सर्व मला सपोर्ट दिलं. मी एकटाच काही ॲज अ प्लेअर एकटाच काही नाही करू शकत. प्रत्येक टीम मध्ये आणि प्रत्येक मॅच मध्ये एकाच्या एफर्ट आहे, म्हणून आम्ही जिंकलोय. थँक्यू. नक्कीच. आणि अतुल दादांबद्दल काय सांगाल? अगदी एक जबरदस्त व्यक्तिमत्व ही स्पर्धा आपण पाहिली. काय म्हणाल त्यांच्याबद्दल? अतुल दादाबद्दल बोलायचं काय म्हणजे काही पण सांगितलं तरी पण कमीच आहे, कारण की तो एकटाच असतो आणि स्टार्ट टू एंड तो असतो. पूर्ण टुर्नामेंट संपवतो. प्रत्येक 5 दिवस तुम्ही बघितलं असतं की स्टार्ट टू एंड तो असतो, की टुर्नामेंट चालू करायला, मॅच चालू करायला पण तोच असतो माझ्यासाठी अंपायर आणि मीच होतो त्याच्यासाठी अंपायर. म्हणजे आम्ही दोघं चालू केले मॅच आणि रात्री जेव्हा लाईट ऑफ झाला तेव्हाच तो निघतो. म्हणजे टुर्नामेंट स्टार्ट टू एंड तो बघतोय की किती काही प्रॉब्लेम आहे का, एकदम चांगला झाला आणि तो पूर्ण एफर्ट त्याचा चांगलाच आहे. येस, थँक्यू. ते मालिकावीर विजय बालाजी. जाऊया आपण आमच्या स्पर्धेचे आयोजक अगदी अतुल दादा आहेत आणि अगदी ते 2 शब्दात आपलं सुद्धा अगदी मत मांडणार आहेत. बघूया. आम्ही आयोजन करतो. मी आयोजन केला डे नाईट मॅचेस. उपसरपंच आमदारचे शेख उरण पनवेल. त्याच्यानंतर आम्ही आयोजन केलं डीपीएलचं. आम्ही तीन वर्ष झालं डीपीएलचं आयोजन करतो आम्ही. आता जर कुणाला करायचं असेल डीपीएलचं आयोजन तर करा, चांगलं आहे, आम्ही पण करतो. कुणाला करायचं करा, कारण का आम्ही पण आता बस झाला डीपीएलचं आयोजन प्रत्येक वेळेला आम्हीच करतो. गावात 3 टीम आहेत. पहिले तर गोरख करत होता, तर प्रत्येकाने करायचा. कसं आहे, चांगला वाटेल प्रत्येकाने केलेला. गावासाठी प्रत्येकाने 1-1 वर्ष करा, चांगला होईल. प्रत्येकाने करा. नक्कीच बरोबर आहे, कारण गावात 3 संघ खेळतात. प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारणं महत्वाचं आहे. सारखं मग एकच संघ करतोय आणि मग काही गोष्टी सुद्धा प्रत्येकाला काही ना अगदी आवडतात ना, अशा पण गोष्टी असतात. त्यासाठी प्रत्येकाने ती मेहनत घेतली पाहिजे आणि प्रत्येकाने या साऱ्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. परंतु एकदा जोरदार टाळ्या मी म्हणेन आणि इथून मात्र पुन्हा एकदा आयोजकांना धन्यवाद देऊया. एक जबरदस्त स्पर्धा आपण करून दाखवली. मग माजी उपसरपंच आणि उरण पनवेल आमदार चषक आणि त्यानंतर डेरवली प्रीमियर लीग स्पर्धा यशस्वी इथे संपन्न होतीये असं आपण इथे सांगूया. आणि